राह फाउंडेशन अंतर्गत सेवा फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। राह फाउंडेशन अंतर्गत सेवा फाउंडेशन सोलापूर सेंटरच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण समारंभ आणि नोकरी मेळावा शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता समाज कल्याण केंद्र रंगभवन समोर सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ व्यवस्थापक शुभम खरात यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। समर्थ कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत युवकांना संगणक ज्ञान, संवाद कौशल्य व रोजगार क्षमतेसाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे। या अंतर्गतच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे। नोकरी मेळावाही होणार आहे। समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे, असे शुभम खरात यांनी सांगितले। अंडर प्रिव्हिलेज मुला मुलींसाठी आपण हा मेन प्रोग्राम सुरू केलेला आहे। त्याचा मेन हेतू हाच आहे की त्यांना जे अनस्किल लोक आहेत त्यांना आता जे मार्केटमध्ये स्किल आहे ते स्किल देऊन त्यांना कसं रोजगार निर्मिती त्याचा एकंदर विकास कसा करायचा, कौशल्य विकास म्हणतो आपण, तर त्या टाईपमध्ये मेन हेतू आहे। आणि उद्याचा जो प्रोग्राम आहे 28 तारखेला या सगळ्या ह्याच्यातून मेन महत्त्वाचा प्रोग्राम आहे रोजगार मेळावा, प्लेसमेंट ड्राईव्ह आपण ऑर्गनाईज करत आहे। हेही पूर्णतः फ्री आहे, याच्यामध्ये कोणाकडून कसलीच फी घेत नाहीये, सगळं फ्रीमध्ये हा सामाजिक प्रोग्राम आहे। तर यामध्ये आपले जे वेगवेगळ्या बॅचेस चालतात, हा जो कोर्स आहे आपला तो 35 दिवस चालतोय। तर एकंदर या मागच्या फायनान्शियल इयरचं आमचं टार्गेट होतं म्हणजे 2024-25 याचं आमचं फायनान्शियल टार्गेट होतं की 3050 मुलांना पूर्ण एकंदर या 17 जिल्हे 15 जिल्हे याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि 2 जिल्हे आहेत ते गुजरात आणि राजस्थानमध्ये, एकंदर या टोटल 17 जिल्ह्यामध्ये आमचा प्लॅन आहे आता की 3050 विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण देऊ, ते बिझनेस असोसिएट कोर्स, आणि त्याच्याद्वारे त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करू। या पत्रकार परिषदेस अश्विन साखरे, मनीषा वाघमारे, शीतल कानडे, शीतल कांबळे, विवेक वाघमारे, नितीन मिसाळ आदी उपस्थित होते।